तसं अगोदर इथं माणसं खवाळली ना पहिली जुनी बसणी लय भारी महाराज प्रत्येक गावात उठ उठ बकवास काय टाळ काय विना काय नव पोरग तर तुम्हाला सांगतो अखेरचा टाळ फेकूनच पळायचं नकोच आपल्याला ते लाय खरंच महाराज काय काय गावातली भजनी बजनच बंद पडली बर आता जाऊ द्या माफी मागून सांगतो त्यांना मी काय येत नव्हतो पण येत होतं ते अर्धे हळकुंडाने पिवळी होती काय सांगायचं ते काय लय जाऊ त्यांना आता आम्हाला काय म्हणतोय आम्ही तुम्हाला मी जाता येईल कारण आमची अवस्था तीच होती आम्ही ज्यावेळेस पहिलं भजन म्हणा गेलो का नाही ती ना कुठे पिठी कुठे ती काय कुठे कशाचा आम्हाला मिळणार होता मना म्हणले ना पो म्हणायची मला बारकी आता काय मी नाही भीती तर बरं का कारण ही गाव काय मला परक्याचं नाही हे गाव आमच्या आईचं आजोळ आहे त्याच्यामुळे तुम्ही मला काय म्हणत नाही मला खात्रीनं माहिती आहे काही सुद्धा बोलणार नाही ते कसं असतं 80 वर्षाचा 70 वर्षाचा बाप असू द्या आणि पहिलवान असू द्या पहिलवान पण त्या पहिलवानाला महाराज 5 वर्षाचं पोरग बाहेर निघून देत नाही देतं का निघून त्यांनी फक्त त्या पहिलवानाचा धोतार धुऊ द्या बरं आणि ताकद आहे का त्या बापाची बाहेर जायची पदरी घाली पिळा बाप निर्बळसाठी बाळा म्हणून तुम्हाला सांगतो आम्ही लहानपणी भजनं बघायचो ना महाराज त्यावेळेस अशी जुनी माणसं होती का नाही नव्हती हो भजनात बसून देत होती माझ्या सिनाची बापू तिथं बापूला विचारा 25 एक पोरं होती माझ्या सिनाची त्यातली फक्त 2 राहिली त्यातलं एक गेलं मरून मी एकटाच राहिलो ती मी मरता मरता वाचली म्हणजे 23 पोरं बाजूला काढली जुन्या भाजण्यांनी कुठं टाळ वाजवतून कुठं शिकू दे त्याला हळूहळू शिकू दे की पण ती नाहीच मग आम्ही आपल्याला पाठवतो काय तुम्हाला म्हणायचं ते म्हणा काय करायचं ते करा आता आम्हाला माहिती ती आता भजनी आमच्या अजून आहेत जिवंत येच आता माफी मागतो बरं का माफी ती म्हणणार मी स्वतःला इशारा समजायचं नाही पण आता एखादी चाल जर म्हणलं त्यांना माग म्हणा नाही आमचा आवाज गेला अरे कुठला आवाज गेला तो कोणाला आवाजच काढून दिला नाही पहिला देवाने घेतला ना काढून मला काय म्हणायचं कसं भिऊ द्या वेडा वाकुडा गाईन बरं तेव्हा म्हणतो मला सांगा कुठल्या देवाने सांगितलंय का संतांनी सांगितलंय का नाही भारीच म्हणायचं चांगलंच म्हणायचं चुकलं बिकलं तर बघा असं कोण म्हणतं का नाही जरी तुझं मधुर दिदला सुस्वर नाही देवे नाही तयावीन भुकेला विठ्ठल पुढे सांगितलं येईल तैसा बोल रामकृष्ण बरोबर आहे का नाही आता ज्याला खरंच महाराज आता तुमच्यासाठी सांगतो दोघांसाठी सगळ्यासाठी नाही तुमच्या दोघांसाठी आता तुम्हाला चांगलं येतंय पण जर तुम्ही म्हणलं का नाही महाराजाचं कीर्तनच पाडायचं नीट म्हणायचंच नाही बरं का तसं चालणार मग देव तुम्हाला पाप द्या ज्याला आता मृदंग वाजव चांगलं वाजवा येतंय ना पण त्याने जर का अंग चोरलं का नाही मग पाप आहे बरं का लावणी मृदंग श्रुती टाळगोस शेऊ ब्रह्मरस ते कुणासाठी सांगितलं ज्याला स्वर ताल लय चांगलं येतंय त्याच्यासाठी ज्याला येत नाही त्यासाठी नाही जरी तुझं मधुर उत्तर पण बाबांनो हा परमार्थ वाढला पाहिजे का बंद पडला पाहिजे वाढला पाहिजे का नाही मग हो का आतापर्यंत ऐका तुम्ही देव आहे ना देवाचं लय वेगळे संताचं वेगळे देवाला जर वाकडं चाललं का नाही वाकडं देवाला तर देव मारूनच टाकतो का नाही मारून पुरावा आहे माझ्याकडं घेऊन या चक्र गदा हाची भक्ता राखे दुर्जनाशी पण संताचं तसं नाही आपणासारखे करीती तात्काळ किंवा जे का रंजले गांजले त्याशी म्हणायचो आपुले तोची साधू कोणाला म्हणायचं सर्वभूती पाहे एक वासुदेव सर्वभूती पाहे एक वासुदेव सर्वभूती पाहे एक
आता तुम्हाला खरं सांगू का, माझ्या कीर्तनातली एक पद्धत आहे, ज्याने घड्याळ आणून दिलं ती मी माघार देत नाही. म्हणून तास झालं घड्याळ कोण देते का, घड्याळ कोण देते का, कोणच देणार, शेवटी बापूला दया आली का, तर नेलं म्हणजे महाराजांनी काय आपल्याच गावात जाईल. हा काय अडचण नाही. आता शिक 9:15 वाजल्यात, तो का 2-4 जण तर मानच टाकल्या. काय म्हणले खरंच घड्याळ बिघडलं काय, लय अवघड आहे महाराज. कोणी तारीख दिली ती म्हणणार याला, 11च्या जर पुढे गेला महाराज, पहिला म्हणला राहिला तारीख कोण दिली ती त्याला हुडका कार लयच वाटलं झालं का तुझं. हो लय. अहो काय 9 ते 11 कीर्तन असतं, मग झालं काय 11 वाजून 5 मिनिटं झाली, लका लयच वाटलं झालं. 5 मिनिटं वर गेल्या आणि समजा वरनं जर बटन दाबलं आताच, तर कोणाकडनं टाइम मागचा येईल का टाइम मागायला. अरे चाले हे शरीर कोणाची असते, कोण बोलवे ते हरिवीन, देखवी ऐकवी एक नारायण. अरे तयाचे भजन चुकू नको. आयुष्याचं कशाला वाटणं करून घेतात बाबा, कशासाठी जन्म दिला. आउट हात का मानव देव अल्लाने तुझे दिया, आउट हात का मानव देव अल्लाने तुझे दिया, खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया, खाया पिया सुख से सोया, खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. काय म्हणायचं सांगितलं, तुम जर मन नारायण, तुम जर मन नारायण, तुम जर मन नारायण, तुम जर मन नारायण. मला असलं लय गायला येतं, पण आता काय करायचं, घड्याळच थांबत नाही. हे घड्याळ जर थांबवायला मला आलं असतं ना, घरी गेल्या तुम्हाला कळलं असतं 5च वाजले ते. आता मी इथनं 11च वाजले म्हणून सांगितलं असतं, घरी गेल्यावर बघितलं असतं ना घड्याळ, म्हणलं असतं चला आता शेणाची घ्या पाठी, हा धारान काकडा सगळं चालणार असतं इथं. पण आता काय करता, घड्याळ थांबत नाही आपल्यासाठी, म्हणून घड्याळ तर कधीच थांबणार नाही. म्हणून आपण कुठंतरी थांबावं, आपण कुठंतरी थांबलं पाहिजे का. बास की आता किती कमवायचं. अरे बाबा कमवून तुम्ही सगळ्यात ज्यादा आमच्या या भारतामध्ये लंकेत आपला कोण होता, त्याची एवढी संपत्ती तर आपल्याला 5 लक्ष घरे, पाषाणाची, 7 लक्ष विट्टबंदी, कोटी घरे जेते काशे आणि तांब्याची, आणि पुढचं शुद्ध कांचनाची किती कोटी, 7 कोटी घर सोन्याची नाही, शुद्ध कांचनाची. ती 24 आणि 25 आणि 22 कॅरेट केशीची हडकी पत्ती, त्याच्यापेक्षा हा शुद्ध कांचन तेवढं तर नाही. नेलं काय बरोबर सांगा ते कवडी, क्या लेके आया जग में, क्या लेके जाएगा, क्या लेके जाएगा. 2 दिन की जिंदगी है, 2 दिन का मेला, क्या लेके आया जग में, क्या लेके जाएगा, क्या लेके जाएगा. 2 दिन की जिंदगी है, 2 दिन का मेला, 2 दिन की जिंदगी है, 2 दिन का मेला. काही घेऊन यायचं नाही, पण असं समजू नका आपण येताना काहीच आणत नाही, जाताना काहीच नेत नाही. असं नाही, येतानाही काहीतरी आणतोय आणि जाताना सुद्धा काहीतरी नेतो. काय आणतो येताना, उपजल्या पिंडा मरण. सांगा ते मरण घेऊनच येतो आपण येताना. कुणीच म्हणायचं नाही मी जाणार आहे उद्याच्या मुख्यमंत्र्याकडे आता सगळ्याच्या सह्या घेऊन. तुम्ही म्हणसाल काय करायचंय महाराज, वर लिहिलेलं तुम्हाला कळलं देणार नाही, फक्त सह्या करा म्हणणार का. आणि घरी गेल्या त्यात काहीतरी लिहिणार. काय लिहिणार, स्मशानभूमी गावाच्या मध्ये असावी, उठल्या जय हरी. म्हणजे कुठंतरी कळल की आपण इथं जायचोय निवांत झोपायला. एकच दिवस जायचंय पाचवडला, तर 4 दिवस बायकोच्या मागे उठकान. काय मोबाईल ठेवला का, चार्जिंगचं ठेवलं का, पाण्याची बाटली ठेवली का, पेन ठेवला का, हे ठेवलं का, ते ठेवलं का. सकाळी जाऊन दुपारी
दुपारी घरी यायचंय. अरे बाबा अशा गावाला एकदा जायचंय की तिथनं माघारी यायचंय का कोण राहायचंय? सगळी जायची ती का? मग कुणी कुणी पिशवी भरून ठेवली? बोटवर करा, मी ठेवली भरून म्हणून. नाही ना, मग कधी भरायची? बघू परत. आता 80 वर्षाचं म्हातार पाडा बसलेलं असतं, त्याला म्हणलं नाही बाबा चला आता काय करतो, आमचं कुठे वय आहे का? लग्न आता कधी कधी करायचं? 80 वय झालं तरी म्हणते आमचं का वय आहे का? ते म्हातार मज नाही हात पाय कान डोळा पडली झापड कर्ण हे बदिरे झाले वाचा बोले नाक जव हे सकळ सिद्ध आहे जवळ सकळ सिद्ध आहे हात चालावया पाय तव तू आपुले स्वहित पाय तीर्थयात्रे जाय चुकू नको. 65-70 वय झाल्यानंतर पेन्शन आणि ते गबाळ मिळालं बापाला आणि बापाने जाऊन नवी खटकीनी बांधली आणि पोराला म्हणला मला सातारला जायचंय. एका मिनिटात पोराने सांगितलं घरी खपायचं का, गाडीत उलटी करायची नाही. अल्ला काय आयुष्य केलं ह्या गाडी पाय, आता नाही तुझ्यासाठी नीट बघ तिकडे अर्ध तिकीट. म्हणून जोपर्यंत ही शरीर चांगलं जवळ हे सकळ सिद्ध आहे तोवर तीर्थयात्रेला जावा. कोणी कुणाचं नाही, आपणच कमवायचं ना आपणच खायचं असं नाही राहायचं बरं का. एकमेका देऊ मुखी सुखे घालू हुंबरी. हा पण लिमिट मध्ये. सगळं जर तुम्ही पोराला दिलं ना सगळं तर दहावा आपला रविवारी ठरलेलाच आहे, सोमवारी येणारच नाही. हा का आता सगळं नावाळ झाले ह्याची काय गरजच नाही. आता मंत्री मृत्यू सोमवारी आणि गुरुवारी अख्या गावाला कळतो का जगाला कळतो मेला काय लगा 3 दिवस काय झालं अंगठ सह्या टस स्विस बँक पिफिस बँक सगळ्या बँकाच मेल्या सुद्धा त्याची परवडच. बोट कापून घेतली बोट काय काय झालं अंगठ ठस लय अवघड आहे बाबांनो. म्हणून शरीर आटे संपत्ती आटे परंतु पुढे सांगितलं हरिनाम नाटे ते बरवेगा. कोरोनाच्या काळात जर आपलं बटन टाकलं असतं तर 2 इंजेक्शन घेतली का वाचावं म्हणून. खरंय खोटंय? खरंय होय खोटंय. मग आता करतात परमार नाही उठल्यापासून राहणारच आहे. लका देव बघा की कुठतरी आणि त्याला काहीतरी खायला काय उपाशी का राहायचं काय करायचं नाही बाबा. चांगले तुमच्यासाठी आपल्यासाठी काहीतरी असावं. पण आपण असं करतोय कमवून ठेवतोय खाणारा दुसराच खातोय. आपण नुसतं बघतोय चष्म्यातनं. तूने जो कमाया है तूने जो कमाया है तूने जो कमाया है तूने जो कमाया है दूसरा ही खाएगा. खाली हाथ आया है और खाली हाथ जाएगा. खाली हाथ आया है और खाली हाथ जाएगा. तुम्हाला घरात ठेवतेली कुठपर्यंत ठेवतेली प्रत्येक जण येतं फक्त नाकापाशी असा हात लावतो बघा शेवट. एखादं म्हणलं का नाही गेले बरं का ती मग तपासणी असती. तपासणी पहिली तपासणी नाकापाशी बोट घेते ती श्वास चालू आणि श्वास बंद करा की जब तलक ये सांसे है तब तलक के रिश्ते है. जब तलक ये सांसे है तब तलक के रिश्ते है. सांस टूट जाएगा रिश्ता छूट जाएगा. सांस टूट जाएगा रिश्ता टूट जाएगा. एकदा श्वास तुमचा बंद झाला ना झाला प्रतरूप शरीराचा भाव लक्ष येला ठाव स्वशरीचा धरती रात्र
ते यमाच्या नावाने बोंबालते ती कार त्याला उचलला आमचं गिरायक नेलं. जाऊ दे आता मग अशा विषय निघाला तर बाबांना विचारला प्रश्न. बाबाने आता कीर्तन संपत आलं तरी उत्तर दिलं नाही कोण जवळच. पण असू द्या तुम्ही आता. हा इंदौलीकर आई जवळची म्हणलं आनंद वाटला मला. म्हणलं नाही कोण पण मीच बोल म्हणतोय. काय करतात अवघड आहे, लय अवघड आहे. तुझं तूच बोलत तुझं उत्तर दे असं म्हणली माणसं. पण आता काय काय ठिकाणी आमच्या तिकडं म्हणजे आता तिकडचे काय लोक इथं ऐकाय ती का नाही. मग तिकडे गेले की इंदौली म्हणायचं कारण हे तिथं ऐकाय नाही. काय कसं असं वाटतं महाराज मी जर आज घरी गेलो नाही का नाही ते बोलतच नाही पुढं नुसतं हो. अरे हो म्हणजे काय मग शेवट लय बळजबरी केलं म्हणते बायको माझी जेवणारच नाही. बायको जेवणार नाही. लगा 13,500 रुपये बिल शेजारचं दुकानाचं का झालं तुला माहिती का? जाऊन बघ. शेंगदाण्याचे लाडू शिवाय तर खात राहिलं का बायको तुझी? आम्ही बघतोय. जाऊ दे असू दे आता काय मरून बघा. लय जवळची बायको वाटली ना तुम्हाला, लय जवळची बायको वाटली ना तर मरून बघा तुमची बायको कुठपर्यंत तुम्हाला पोचवायची. ही समाज कुठपर्यंत येतो, आपलं पोरगा कुठपर्यंत येतं. देहग्रहीची कामिनी तीतव राहिली भुवनी. नीट ऐका. ज्याला ज्याला लय जवळची बायको वाटते त्याच्यासाठी. देहग्रहीची कामिनी तीतव राहिली भुवनी. अंती जळत असे स्मशानी अग्नी सवे एकलाची. अंती जळत असे स्मशानी अग्नी सवे एकलाची. अंतकाली मी परदेसी परदेसी. पुढं काय पुढं काय जाना नाही. ही जिवंतपणे फक्त जाना नाही. आणि गेल्या जा खप तिकडच. तुझ्या वाचून काय नडत नाही माझं. नडलं का आता काय? आता नडलं का? वा कळलं तुम्हाला. अहो पुरवायचं बरं आपल्या. मग कशासाठी काय त्याच्याशी आपल्याला देणं घेणं नाही. आपल्यासारख्याच्या जर असं झालं तर गावात आपल्याला वाळीत टाकतील. वाळीत लगा त्याला काय कळतं का लगा? हा बाबांनी बरोबर सांगितलं. देहग्रहीची कामिनी तीतव राहिली भुवनी. अंती जळत असे स्मशानी अग्नी सवे एकलाची. अंतकाली मी परदेसी परदेसी. अंतकाली मी परदेसी. हे माझं नाही काही नामदेवरायांचं प्रमाण आहे. तुम्ही माणसाला बरं गाण्यात आणलं. गाणं नाही हे अभंग आहे. हा देहग्रहीची कामिनी ती घरीच राहती. जग हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंत हे काळीचे नाही कोणी. आणि दुसरं प्रमाण पाहिल म्हणे खर मरता तरी बायको काय म्हणती मर. काय म्हणतात का नाही बरं मायका? खरं सांगा म्हणता का नाही तुम्ही? नाहीतर पांढरोगाची शपथ आहे तुम्हाला. तो सगळं हो 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 देवा शपथ घातली खरंच बोलणार ते लगेच. म्हणून बाबांनो ही सगळं आम्हाला अनुभव आला. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की मृत्यू लोके आम्हा आवडते परी नाही एका हरी. कारण त्याच्याशिवाय तुला सोडवणार कोण नाही. आणि म्हणून काय झालं तर विठ्ठल हे चित्त प्रपंचापासून आणि वमन ते मनी बैसले असते. हा मला प्रपंच कसा वाटतो तर उलटी केल्यानंतर कोण खात का परत? तसा वमन म्हणजे उलटी. आणखीन सांगितलं सोने रुपये आम्हा मृत्यू के समान. हे सोनं रूप माती समान आहे. राका बंका वंका ती गोष्ट कथा ऐकून घ्या. त्या पोरीने काय सांगितलं? लाज वाटते म्हणले तुमच्यामुळं माझा जन्म झाला. ती आई बापाला म्हणली. काय केलं आई बापाने? त्या सोन्यावर माती टाकली होती. मात्र आपली पोरगी मागणं आली आहे ती कदाचित ही उचलल. मग ती म्हणली लाज वाटते म्हणली तुमच्या पोटी जन्म घेतला. काय झालं म्हणली मातीवर
ती का टाकली म्हणजे सोने रुपया मा आता वेळ सांगा माझ्यापाशी वेळ नाही सांगाय तुम्हाला सगळी कथा म्हणून सांगतो सोने रुपया मा आणि माणिक पाशानं हे खड त्या खड्यासारखं वाटतात आणि तुका म्हणे तैशा दिसतील नारी रिसाची या पर्यामा पुढे